दोन विधानसभा पोटनिवडणुकीमधला प्रचार आता अत्यंत रंगतदार अवस्थेत पोहोचलाय। अजित पवारांनी चिंचवड मतदारसंघातील बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांचा जोरदार समाचार घेतलाय। कलाटेंचा बोलवता धनी वेगळाच असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं, तर राहुल कलाटेंनी सुद्धा अजित पवार यांना जशास तसं उत्तर दिलंय। काटेंसाठी दादा, कलाटेंसाठी तोटा। कुणाच्या कलाने कलाटे मैदानात, कलाटेंच्या बंडखोरी मागे मास्टरमाइंड। चिंचवड विधानसभा मतदारसंघात मवियाचे उमेदवार नाना काटेंच्या प्रचारासाठी तिन्ही पक्षाचे नेते मैदानात उतरले। शिवसेना ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटेंसमोर आव्हान निर्माण झालंय। त्यामुळे स्वतः अजित पवारांनीच आता प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेत बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंवर जोरदार हल्लाबोल केला। आपल्याला व्यवहारात माहिती आहे, बेडूक केव्हा फुगतो, बेडकाला वाटतो मीच फुगलो, पण ते फुगलेलं पण काही खरं नसतं। आणि शेवटपर्यंत आपण प्रयत्न केला। ह्याच्यामध्ये बोलवता धनी सचिन अहिर, मला तर दुसराच कोणतरी दिसतोय। राहुल कलाटेंच्या बंडखोरी मागे विरोधकच मास्टरमाइंड असल्याकडे अजित पवार यांनी अंगुली निर्देश केलाय। कुणीतरी त्याला नंतर सांगितलं तू फॉर्म ठेव, कारण काहींना आपल्या विरोधकांना वाटलं असेल त्याचा फॉर्म राहिल्यानंतर आपल्याला जरा सोपं जाईल। अजित पवारांनी हल्ला केल्यानंतर बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनीही राजकीय बॉम्ब टाकले, तर भाजपनेही बोलवता धनीच्या मुद्द्यावरून अजित पवारांवर हल्ला चढवलाय। खरं तर आता ह्या शहरातल्या मूलभूत गरजांविषयी बोललं पाहिजे, आणि जर माझ्यावरच टीका होत असेल तर एकंदर आपण पाहिलं असेल की संताजी जनाची कुठेही दिसायचे, तसं चिंचवड विधानसभेत मीच दिसत होतो, फक्त ह्यांना दिसायला आत्ता लागलो। आजचं जर चित्र बघितलं, एखाद्या उमेदवारासाठी तिन्ही पक्षांना येऊन सभा घ्यावा लागतो, तो मेळावा घ्यावा लागतोय। म्हणजे त्यांनी जी टीका केली, एका बंद हॉलमध्ये सभा घ्यावं लागते, त्या पक्षाचं दुर्दैव आहे। आणि मागच्या निवडणुकीमध्ये 2019चं जर चित्र बघितलं तर 2019ला राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःचा उमेदवार या शहरामध्ये देता आला नाही। हे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। मतदानाची तारीख जवळ येत असल्यानं राजकीय घमासान अजून तीव्र होणार असल्याचं स्पष्ट होत आहे। एकंदरीतच राहुल कलाटेंनी त्यांचा फॉर्म कायम ठेवल्यानं महाविकास आघाडीच्या चिंता वाढल्याचं सर्व राजकीय घडामोडींवरून स्पष्ट होत आहे। गोविंद बाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक